नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि लाल किताबप्रमाणे सिंह राशीसाठी आम्ही 2026 चे राशी भविष्य घेऊन आलो आहोत। तर यावर्षी काय घडणार आहे ते बघूया सिंह राशीमध्ये की सिंह राशीच्या जातकांनी चांगले आचरण किंवा वर्तन राखले तर 2026 हे वर्ष त्यांच्यासाठी चांगले ठरू शकते। राहू आणि केतू 7वे आणि पहिल्या घरात भ्रमण करत आहे, ज्यामुळे परिस्थिती थोडी बिकट होऊ शकते। तथापि 11वे आणि 12व्या घरात गुरुचे भ्रमण तुम्हाला डळमळीत जीवनाला स्थिर करू शकते। तर दुसरीकडे 8व्या घरात शनी काय करेल हे एक रहस्यच आहे। तर कुंडलीत फक्त गुरुची स्थिती अनुकूल आहे। आता सिंह राशीसाठी सविस्तर वार्षिक कुंडली पाहूया। सर्वात आधी 4 प्रमुख ग्रहांची गोचर स्थिती बघू। तो 2026 मध्ये गुरु तुमचे डळमळीत जीवन स्थिर करणार आहे। जून पर्यंत गुरु लाभाच्या 11व्या घरात राहील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल। जून मध्ये गुरु 12व्या घरात खर्च वाढवेल, परंतु कौटुंबिक आनंद, शत्रूंपासून मुक्तता आणि तुमच्या बॉसशी सुधारलेले संबंध आणेल। ऑक्टोबर मध्ये गुरु लग्नाच्या घरात जाईल, म्हणजे पहिल्या घरात जाईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि प्रेमसंबंध अत्यंत शुभ होतील। तसंच 8व्या घरात शनीचे स्थान तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून आणेल आणि जर तुम्ही शनीसाठी अशुभ असलेल्या कामांमध्ये सहभागी होत असाल तर ते टाळले पाहिजे। तर ते तुम्हाला संपत्ती, संचय आणि जमिनीशी संबंधित फायदे आणू शकेल। तसंच राहू जे आहे ते वर्षभर 7व्या घरात राहील, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आव्हाने येतील। तुमच्या संभाषणात सावधगिरी बाळगा आणि तुमच्या जोडीदाराकडून जास्त मागणी करणे टाळा। तसंच पहिल्या घरात केतू अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण करेल आणि तुमच्या वर्तनावर परिणाम करू शकेल। तसंच व्हिडिओच्या शेवटी आपण लाल किताबातील सर्वात खास उपाय जाणून घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी सिंह राशीचे करिअर आणि व्यवसाय याबद्दल बघू। तर जून पर्यंत गुरु ग्रह 11व्या घरात राहील, ज्यामुळे उत्पन्नात सतत वाढ होईल। नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळेल, करिअरमध्ये वाढ मिळेल। 8व्या घरात शनी देखील अनुकूल कामकाजाची परिस्थिती राखेल। तथापि 12व्या घरात बृहस्पती आणि 7व्या घरात राहू कामात सावधगिरी बाळगतील। 7व्या घरात राहू भागीदारी जी आहे ती व्यवसायात गोंधळ आणि आव्हाने निर्माण करेल, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। 8व्या घरात शनीची दृष्टी व्यवसायासाठी शुभ आहे आणि परदेशातून नफा होण्याची शक्यता आहे। 8व्या घरात शनीची दृष्टी आर्थिक बळ आणि लपलेली संपत्ती प्रदान करेल। तथापि जून मध्ये 12व्या घरात गुरुचे भ्रमण खर्च वाढवेल। तसंच 12व्या घरात गुरु तुम्हाला शत्रूंपासून मुक्त देखील करेल। जर तुम्ही तुमच्या बोलण्यात संयम ठेवला तर तुम्ही अनावश्यक वाद टाळाल, कारण शनी तुमच्या दुसऱ्या घराचे वाणीचे घराचे निरीक्षण करत आहे। आव्हानं काय, तर 7व्या घरात राहू, पहिल्या घरात केतू आणि 8व्या घरात शनी कौटुंबिक बाबींमध्ये आव्हाने निर्माण करू शकतात। कुटुंबातील एखाद्या सदस्य गंभीर आजारी पडू शकतो, ज्यासाठी तुमचे लक्ष आवश्यक आहे। तुमच्या पत्नीशी वाद टाळण्याचे आव्हान देखील तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यासाठी, आणि तुम्हाला अत्यंत संयम बाळगावा लागणार आहे। तसंच सिंह राशीसाठी लाल किताब प्रमाणे आर्थिक स्थिती आणि संपत्ती कशी असेल, तर वर्षाच्या मध्यापर्यंत गुरु तुमच्या उत्पन्नाच्या घरात राहील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। जून मध्ये 12व्या घरात भ्रमण करेल, ज्यामुळे अनावश्यक खर्चही होतील। दुसऱ्या घरात शनीची दृष्टी तुमच्या संपत्तीत वाढ देखील करू शकते, जर शनीचा नकारात्मक प्रभाव नसेल तर। तथापि एकंदरीत तुमची आर्थिक परिस्थिती वर्षभर चांगली राहील। घर बांधणे किंवा खरेदी करणे टाळा, शेअर बाजारात हुशारीने गुंतवणूक करा। 2026 मध्ये जमीन किंवा भूखंडामध्ये गुंतवणूक करणे चांगले होईल। खबरदारी काय घ्यायची आहे, लाल किताब इशारा देतो की जर तुम्ही घर बांधले किंवा खरेदी केले आणि एखाद्यासाठी खोटी साक्ष दिली तर तुमची आर्थिक परिस्थिती बिघडेल। या व्यतिरिक्त तुम्ही शनीसाठी नकारात्मक असलेल्या क्रियाकलाप टाळावेत, कारण शनी 8व्या घरात आहे। आता प्रेम संबंध, संतती आणि कौटुंबिक जीवन याबद्दल बोलूया। तर राहू 7व्या घरात, केतू पहिल्या घरात असल्याने कौटुंबिक परिस्थिती ताणली जाईल। पत्नीशी वाद टाळणे, भावंडांशी भांडण केल्याने नुकसान होईल। तथापि गुरुचे उपाय तुम्ही करून हे सगळं सुधारू शकता। 11व्या घरात गुरु 5व्या आणि 7व्या घरात दृष्टी असल्याने जून पर्यंत राहूच्या नकारात्मक प्रभावाचा प्रतिकार करेल। तथापि त्यानंतर तुम्हाला तुमचे वैवाहिक आणि प्रेम संबंध काळजीपूर्वक राखावे लागतील। तथापि ऑक्टोबर मध्ये पहिल्या घरात गुरु 7व्या घरात दृष्टी असल्याने तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल। अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाची शक्यता दिसून येते। 5व्या घरात गुरुची दृष्टी असल्याने यावर्षी तुमच्या मुलांशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवल्या जातील। तुमचे मुलं जे आहे ते समृद्ध होतील, तथापि त्यांना तुमची जास्त गरज असेल, म्हणून तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील आणि त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल। टिप काय, तर तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये सभ्य आणि संयमी राहावे लागेल। त्याचवेळी तुमच्या कुटुंबाला त्रास होईल असे काहीही करणे टाळा। व्यसनांपासून दूर राहणे चांगले।
आरोग्य आणि शिक्षणाबद्दल बोलूया तर जून पासून तुमचे आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल. कारण 12व्या घरात गुरु 6व्या घरात स्थित आहे आणि 8व्या घरात शनीचा प्रभाव दीर्घकालीन आजार, पचन समस्या, सांधे आणि दंत समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. म्हणून तुम्हाला तुमच्या आहाराकडे मात्र विशेष लक्ष द्यायचं आहे. 11व्या घरात गुरुचा प्रभाव तुमच्या शिक्षणात फायदेशीर ठरेल. जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर चांगले परिणाम मिळतील. यासाठी तुम्ही गुरुच्या उपायांचे नक्की पालन करावे. काय उपाय? तर कपाळावर हळदीचा टिळक लावा, चांगले आणि सात्विक अन्न खा, काळे, गडद, निळे, हिरवे आणि तपकरी कपडे घालणे टाळा. आता लाल किताबप्रमाणे अचूक उपाय सांगणार आहोत. तर तुमच्या बागेत पिवळ्या फुलांचे रोपटे लावा. संतांची सेवा केल्याने फायदा होईल. सलग 43 दिवस गाईला हिरवा चारा खायला द्या. गुरुवारी उपवास करा. दररोज पिंपळाच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा. शनी उपाय करा. दगड किंवा लाकडी आसनावर बसूनच स्नान करा. 5 शनिवारी सावली दान करा. तसंच गाईला हिरवा चारा खाऊ घाला. दर शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात पूजा करा. मंदिरात काळा आणि पांढरा चादर दान करा. आता लाल किताबप्रमाणे सिंह राशीसाठी खबरदारी काय घ्यायची? तर पत्नीशी चांगले संबंध ठेवा. पार्टनरशी चांगले संबंध ठेवा. कोणतेही व्यसन टाळा. तसंच बदनामी आणणाऱ्या कृती टाळा. यावर्षी घर बांधू नका किंवा खरेदीही करू नका. खोटे बोलणे आणि खोटी साक्ष देऊ नका. तुमच्या मुलांना किंवा मुलींना अन्न किंवा पैसे देऊ नका. आता सर्वात खास उपाय जो आहे तो मी सांगणार आहे लाल किताबप्रमाणे, ते पण याच राशीसाठी, सिंह राशीसाठी, की 6 नारळ 21 वेळा स्वतःवर ओवाळून घ्या. नंतर ते नदीत तरंगवा आणि माकडांना जे आहे ते गुळ खाऊ घाला. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुमच्या अंघोळीच्या पाण्यात दूध घाला आणि अंघोळ करा.